नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला अखेर न्याय। नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नसरापूर प्रकरणामध्ये 55 दिवसात निकाल। पीडित कुटुंबियांना निकालाच्या वेळेस कोर्टामध्ये अश्रू अनावर। फाशीची अंमलबजावणी झाल्यावरच माझं खरं समाधान होईल। नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया। तर आम्हाला हवी तीच शिक्षा आरोपीला मिळाली। न्याय व्यवस्थेवरती विश्वास। पीडितेच्या आईची प्रतिक्रिया। नसरापूर निकालाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन। कोर्टाचे मनापासून आभार। विक्रमी वेळेत खटला चालला। नवीन उदाहरण कोर्टाने आपल्या समोर मांडलं। फडणवीसांचं विधान तर तपास यंत्रणांचंही फडणवीसांकडून कौतुक। अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये जे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं। आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो। माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही। अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी फाशीची आवश्यकता होती। कोर्टासह पोलिसांचे आभार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। कोर्टाने फाशीची सजा सुनावलेली आहे। मी कोर्टाला मनापासून धन्यवाद देतो। या आजच्या निकालामुळे हा बेंचमार्क निकाल आहे। यापुढे अशा प्रकारच्या वृत्तीचे गुन्हेगार, हॅबिच्युअल गुन्हेगार अशा प्रकारचं कृत्य करण्यात धगावणार नाहीत। सर्वात जलद गतीने निकाल लागलेला हा पहिलाच खटला आहे। न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत। नसरापूर प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे। न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं। भीमराव कांबळेला पुण्यामध्ये भर चौकात फाशी द्या। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। फाशी ही तातडीने झालीच पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे भर चौकात फाशी द्या। ज्याला आता फाशीची शिक्षा झालेली आहे, मला वाटतं या अशा निर्णयामुळे आणि इतक्या तडकाफडकी निर्णयामुळे ज्या अशा प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना निश्चित आळा बसेल। ही फाशीची शिक्षा फक्त निकाल नाही तर राज्यातील विकृत मानसिकता असलेल्या माणसांना हा एक इशारा आहे। नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। हा राज्यातल्या विकृत मानसिकता असणाऱ्यांना एक कठोर असा इशारा आहे की राज्यातल्या लेकी बाळींकडे जर तुम्ही वाकड्या नजरेने बघाल तर तुमचा परिणाम हा असाच होणार आहे। फाशीवरती टांगलं तुम्हाला जाईल। आणि म्हणून न्यायालयाचे मनापासून आभार आहेत। तपास यंत्रणांचे आभार आहेत। सरकारचे आभार आहेत। आता बघूयात मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा आहे। महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जात असेल तर सोबत शिवसेना का नसावी? उद्धव ठाकरे यांचं सूचक विधान। हाच तर धोका आहे। त्यांनी जाहीर करणं म्हणजे आत्ता जाहीर करणं त्यांनी आत्मघात करणे। महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जर बसणार असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला? पण महाराष्ट्राचं म्हणून म्हटलं की गद्दार नाही। शहासेना सुपारी घेऊन काम करतेय। फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेंना सुपारी दिली आहे। उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला गद्दाराला सुपारी दिली आहे। ही शहासेना आहे, दुसरी आहे ती मिंदे सेना, एसनशी गट। त्याला सुपारी दिली की याला गुंतवितले इथे आणि इकडे सुपारी किंग बसलेले आहेत आमचे मिंदे गद्दार। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याबद्दल फार काही काळजी करू नये। त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी। उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। आज सर्वच लोक सोडून चालले आहेत। थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले। शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष। उद्धव ठाकरे यांची शिंदे सेनेवर टीका। बिनबापाचा पक्ष आहे तो।
बिनबापाचा आहे, त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो. एक दिल्ली एक इकडे एक तिकडे असे त्यांना फोटो वेगळे वेगळे वापरावे लागतात. मी माझ्या वडिलांच्या फोटोच्या आधारावरती नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि 9 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते. यांच्या वडिलांचा पत्ता नाही आणि मुलाला मंत्री करायचंय. उद्धव ठाकरेंची शिंदे पिता पुत्रांवर टीका. तर एकनाथ शिंदे वरळीमध्ये दारोदारी फिरल्यानं तुमचं शेंबडं पोरगं आमदार झालं. श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. यांना तर आधी वडिलांचा पत्ता नाहीये आणि पोराला खासदार आणि पोर केलेलाच आहे, त्याला मंत्री करायचंय. एकनाथ शिंदे घरोघरी दारोदारी त्या वरळीमध्ये फिरले म्हणून आपलं ते शेंबडं पोरगं आमदार झालं आणि ताबडतोब कसलाही अनुभव नसताना, नगरसेवकाचा अनुभव नसताना पण तुम्ही त्याला मंत्री बनवलं, हे विसरलात का? उद्धव ठाकरेंची फुटीर खासदार भाऊसाहेब पागचौरेंच्या मतदारसंघात सभा. उद्धव ठाकरे यांच्याकडून भाऊसाहेब पागचौरे यांचा खाऊ साहेब असा उल्लेख. मी तुम्हाला एक सूचना करणार आहे की आपला खासदार पळालेला आहे, सापडला तर सोडू नका. नसा नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे. खाऊसाहेब आहे, जाऊ तिथे खाऊ. अर्थ खातं आपल्याकडे नसल्यानं विकास कामं रखडली नाहीयेत. लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल. बारामतीमध्ये जय पवार यांचं मोठं वक्तव्य. आता पण काही दिवसापूर्वी पारदर्शी वहिनी साहेबांची आमची तशी चर्चा झाली. सीएम साहेब बोलले की लवकरात लवकर आपलं अर्थ खातं आपल्याकडे तसं येईल आणि तसेच भविष्यातले जे दादांचे विकास कामाचे स्वप्न होते ते आपण पूर्ण करूया. छत्रपती संभाजीनगरमधील रोहित पवार यांचं आंदोलन अखेर स्थगित. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर निर्णय. विनाअट शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन. रोहित पवारांनी विधानसभेत येऊन प्रश्न मांडावा, अधिवेशनात यायचं नाही आणि दुसरीकडे आंदोलन करायचं. गिरीश महाजनांची टीका. फक्त प्रसिद्धीसाठी उपोषण करू नका, तुम्ही आमदार आहात, सरकारला जाब विचारू शकता, अशी ही प्रतिक्रिया. आता बघूयात अधिवेशनामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. टीईटी पेपरफुटी प्रकरणी विरोधक सभागृहात आक्रमक. पेपरफुटीचे घोटाळे सरकार पुरस्कृत आहेत का? विजय वडेट्टीवारांचा सवाल. पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी. दरम्यान टीईटी पेपरफुटीच्या विषयावरून आक्रमक होत विरोधकांचा सभात्याग. हे पेपर या राज्यामध्ये तयार केले का? कदाचित हे पेपर बाहेर राज्यामध्ये गेले असतात. बाहेर राज्यातून कदाचित राज्यामध्ये आपण पेपर तयार करू शकत नाही. हे पेपर छापले तयार होऊ शकत नाही. बाहेर राज्याची मदत घ्यावी लागते का याच्यासाठी? याचाही खुलासा काही चर्चा आहे. टीईटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं दोन्ही सभागृहात निवेदन. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल. फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेतलं जाणार नाही, अशी ही घोषणा. या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई होणार. त्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक बदलासाठी हालचाली सुरू असल्याचीही सभागृहामध्ये माहिती. टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी पथक दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात रवाना. मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू. आतापर्यंत तिघांना अटक केल्याची पोलिसांची माहिती. महाराष्ट्रामध्ये टीईटी पेपरफुटीत तरुणांचे भविष्य जळून खाक झालंय. इतके भयंकर गुन्हे घडूनही कोणालाच शिक्षा होत नाहीये. पेपर फुटणे हे आमदार खासदार फुटण्यासारखं नॉर्मल झालंय. सामनातून सरकारवर निशाणा. शेतकरी कर्जमाफी ही फसवणूक आहे. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची टीका. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा ही फक्त मतं मागायला घोषणा होती, असाही हल्लाबोल. तर कर्जमाफी आणि मदत करूनही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीयेत. मालाला भाव द्या तरच आत्महत्या थांबतील. काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांची सरकारवर टीका. शेतकऱ्यांच्या संदर्भात सद्बुद्धी देव सरकारला पुनर्विचार करण्याची की पूर्ण कर्जमाफी ही बिना अटी शर्तीनं सरसकट करण्याची साईबाबा चरणी प्रार्थना करू. सद्बुद्धी देत वाटल्यास तुम्हीच राहा पुन्हा 5-7 वर्ष, पण शेतकऱ्याला मात्र कर्जमुक्त करा. शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी. पीक विम्यासाठी 30 जून ऐवजी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ. भाजप आमदार मनीषा चौधरी यांची विधानसभेत माहिती.
तर यावेळेस विधानसभेत त्यांनी मागणी केलेली आहे. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडे कमी कालावधी असल्यानं मुदतवाढीची मनीषा चौधरी यांनी मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती. राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणे यांची विधानसभेत माहिती. राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल. हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना, आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महाराजस्व अभियानाची योजना. राज्यभरातील 288 विधानसभा मतदारसंघात योजना राबवली जाणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही माहिती आहे. उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर. 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार. 30 जून दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ, तर दुपारी 1 वाजेपर्यंत होणार छाननी.